आदाब अर्ज़ MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ खाजी मुहियुद्दीन। खबरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की खास खबरों पर। रियासती वजीर सुधीर मुनगट्टीवार ने लिया मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन प्रोग्राम की तैयारियों का जायजा, मुताल्लिका अफसरान को दी जरूरी हिदायत। सहाफियों से मुलाकात के दौरान अपोजिशन इत्तेहाद पर चलाए तनकीदों के तीर। बारिश न होने के सबब इलाके मराठवाड़ा पर मंडला रहे हैं कहत के बादल। औरंगाबाद में मुनक़िद होने जा रहे काबीनी इजलास में मराठवाड़ा के किसानों के लिए खुसूसी पैकेज जाहिर करने का MP इम्तियाज जलील ने किया हुकूमत से मुतालबा। बारिश के मुंह फेर लेने से किसान एक बार फिर घिरे हैं परेशानी में। मुतासिरा किसानों को माली इमदाद के मुतालबे पर NCP यूथ ने किया जिला कलेक्टर ऑफिस पर एहतजाज। जिला इंतजामिया को मेमोरेंडम पेश। और शहर के खिलाड़ियों ने किया बैनुल अक़वामी सतह पर नाम रोशन। थाई बॉक्सिंग मुकाबलों में हासिल किया डबल गोल्ड मेडल। होनहार तलबा का शहरियान की जानिब से किया गया जोरदार इस्तकबाल। खबरें तफसील से। मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर मुनक़िद किए जा रहे प्रोग्रामों की तैयारियों का रियासती वजीर सुधीर मुनगट्टीवार ने जायजा लिया और मुताल्लिका अफसरान को ज़रूरी हिदायतें देने के बाद सहाफ़ियों से मुलाकात की। इस मौके पर उन्होंने मुंबई में अपोजिशन इत्तेहाद की जानिब से मुनक़िदा मीटिंग पर जमकर तनकीद की। 17 सप्टेंबर रोजी झेंडावंदन होणारच, पण याशिवाय पुढच्या 26 जानेवारीपर्यंत या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवत विविध स्पर्धांचं आयोजन असेल, मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये आराखडा तयार करण्याचं काम असेल, एक अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन आराखडा हा करण्याच्या दृष्टीने आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। 16 तारखेला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी येणार असून या बैठकीमध्ये अतिशय टाइम बाउंड कार्यक्रम व घोषित केलेल्या निर्णयाची वेगाने अंमलबजावणी यासाठी आज या आढावा बैठकीत जिल्हा, त्या जिल्ह्याचे प्रश्न, प्राधान्य व यासोबतच मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भात नियोजित कार्यक्रमाचा आढावा या बाबतीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली। विकासाच्या संदर्भामध्ये रोजगार, सिंचन, शिक्षण व पायाभूत सुविधा याबद्दलच्या मोठ्या प्रमाणावरच्या सूचना करण्यात आल्या। या सूचनेनुसार माननीय मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करून यातील महत्त्वाचे जे विषय आहेत या विषयावर मंत्रिमंडळाची मान्यता द्यावी असं साधारणतः आजच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलं। माउंटबेटन यांना हाताशी धरलं तेव्हा ॲग्रीमेंट ऑफ असोसिएशन केलं व ॲग्रीमेंट ऑफ असोसिएशनच्या अटीचं उल्लंघन करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे स्वतंत्र देश व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले। त्यांना स्वतःची आर्मी ठेवण्याची अनुमती नसताना ॲग्रीमेंट ऑफ असोसिएशनचं उल्लंघन करत स्वतःची आर्मी ठेवण्याचाही प्रयत्न केला आणि मराठवाड्याच्या व हैदराबाद संस्थानाच्या निजामाच्या तावडीत जेव्हा आवाज दुर्गंध व्हायला लागला तेव्हाचे अत्याचार हे काटे आले आणि या बाबतीमध्ये 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा हा देशाच्या स्वातंत्र्यानंतर थोडासा उशिरा स्वातंत्र्य प्राप्त झालं। राब्ता वजीर संदीपान भुमरे पाटिल के हाथों 9 तकर्रुर याफ्ता आंगनवाड़ी खादमाओं को अपॉइंटमेंट लेटर्स तकसीम किए गए। तकर्रुरनामों की ये तकसीम रियासत के फल पैदावार व रोजगार जमानत शोबों के वजीर और जिला औरंगाबाद के राब्ता वजीर संदीपान भुमरे के हाथों जिला कलेक्ट्रेट के कलीदी मीटिंग हॉल में मुनक़िदा एक तकरीब में अमल में आई। इस प्रोग्राम में
RDC जनार्दन विधाते, जिला परिषद के CEO विकास मीना समेत जिला भर के तमाम इंतजामी उमूर के अफसरान आला मौजूद थे, जबकि तकर्रुरनामों की तकसीम के मौके पर मज़कूरा हाल में कसीर तादाद शुरका भी मौजूद थे। इत्मीनान बख्श बरसात न होने की वजह से इलाके मराठवाड़ा पर भयानक सूखे का खतरा मंडरा रहा है, लिहाजा शहर में मुनक़िद होने जा रहे काबीनी इजलास में हुकूमत मराठवाड़ा के किसानों के लिए खुसूसी पैकेज का ऐलान करे। ये मुतालबा MP इम्तियाज़ जलील ने रियासती वज़ीर आला एकनाथ शिंदे से किया है। देखिए, बहुत ही मराठवाड़ा के ऊपर पहले ही सबसे ज़्यादा आत्महत्याएं अगर कोई करता है पूरे महाराष्ट्र में तो वो हमारे मराठवाड़ा के किसान करते हैं, और ऐसे हालात के अंदर अगर बारिश नहीं होती है तो आप समझ सकते हैं कि किसानों की क्या हालत रहती होगी करके। लेकिन खैर ये कुदरत का खेल है, कहीं पर ज़्यादा बारिश होती है, कहीं पर बारिश होती ही नहीं है। अभी भी कुछ समय बचा हुआ है, लेकिन किसानों को अगर सही मानों में अगर मदद करने का है तो हमारी उम्मीद है कि 16 तारीख के दिन जब मंत्रिमंडल की यहाँ पर बैठक होने वाली है तो उसके अंदर मराठवाड़ा के किसानों के लिए एक विशेष पैकेज की घोषणा राज्य सरकार ने करनी चाहिए। किसानों का ये भी कहना है कि अब जो बारिश आएंगी वो उनके काम की नहीं है, क्योंकि उनकी जो फसल थी वो देखिए, नुकसान तो हुआ है, इसमें कोई दो राय नहीं है। और अगर हम सही मानों में अगर हम शेतकरियों की चिंता करने वाली सरकार है, अगर हम किसानों के बारे में बड़ी बड़ी बात करने वाले अगर है, तो सिर्फ ज़बानी घोड़े ना दौड़ाते हुए आप 16 तारीख को आ रहे हैं, यहाँ पर मंत्रिमंडल की बैठक है, उसके अंदर एक विशेष पैकेज की घोषणा करिएगा ताकि किसानों को ये लगे कि भले ही बारिश नहीं आई, भले ही मेरे फसल का नुकसान हो रहा है, भले ही 2 पैसे मुझे नहीं मिलने वाले हैं, लेकिन मेरी सरकार मेरे पीछे खड़ी हुई है। ये संदेश देने का आपको मौका है। किसानों के मुख्तलिफ मसाइल पर राष्ट्रवादी यूथ कांग्रेस की जानिब से जिला कलेक्टर ऑफिस पर जोरदार एहतजाज किया गया। बारिश के मुंह फेर लेने और इसके सबब किसानों की तशवीशनाक मायूसी और मुतवक्को कहत साली की सूरत हाल व फसलों की बर्बादी, किसानों को दिलासा देने और उन्हें सरकार की जानिब से तमाम ज़रूरी सहूलियात व इमदाद की फराहमी और किसानों के दीगर मसाइल व मुश्किलात के हल के मतलबात को लेकर ये एहतजाज किया गया और इस ज़िमन में RDC के साथ तबादला ख्याल करते हुए ज़िला कलेक्टर को मेमोरेंडम भी पेश किया गया है। इस मौके पर NCP यूथ के ओहदेदारान और कारकुनान के अलावा सैकड़ों की तादाद में किसान भी मौजूद थे। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यात तालुक्यात खास करून मागील 3 महिन्यापासून पाऊस नाही आहे, पण शासन दरबारी पावसाची नोंद आहे। आता त्यांच्या अजब कारभाराला शेतकऱ्याजवळ उत्तर नाही आहे, पण त्यांना एकच सांगणं आहे की ह्या पावसामुळं शेतकरी खरोखर हतबल झाला आहे। तुम्ही त्याच्यात आपले सुलतानी धोरण राबवून शेतकऱ्याला आणखीन त्रास देऊ नका। आसमानी संकट कोसळलेलं असताना किमान शेतकरी एवढी माफक अपेक्षा करतो की तुम्ही आसमानी आणि सुलतानी हे संकट सोबत आमच्यावर आणू नका। आज आम्ही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाविषयी आंदोलन इथं केलेलं होतं। मी राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यातला एक फक्त धागा होतो। इथं कोणत्याही पक्षाचं असं विशिष्ट आंदोलन नव्हतं, पण कोणीतरी एक पुढाकार घ्यायला हवा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी पुढाकार घेतला होता। आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, आमचं मागील वर्षीचं अनुदान बाकी आहे, ज्याला 1 वर्ष उलटून गेलं पण अजून मिळालं नाही। शासकीय नियमानुसार सतत 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला तर जे विमा संरक्षित पिकं असतात, भुसार असू किंवा फळबाग असू, 25% रक्कम ही शासनाने वितरित करायला हवी। शासनाने इन द सेन्स कंपनीने वितरित करायला हवी, कारण तसा नियम आहे, पण ते करायला तयार नाही, कारण त्यांच्या दरबारी पावसाची नोंद आहे। शेतकऱ्याकडून एवढाच इशारा आहे की तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या। आम्ही जुन्या काळातले शेतकरी नाही आहे, आत्महत्या मुळीच करणार नाही, पण तुम्हाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार। शहर के नए DP प्लान के लिए फिर से पुरानी टीम सरगर्म हो गई है, जिसने अपनी पसंद के ऑफिसर के तकर्रुर के लिए मुंबई में मंत्रालय तक फील्डिंग लगाने की इत्तला है, जिसके बाद इस नए DP प्लान का भी पुराने DP प्लान के जैसा ही हशर होने का खदशा पैदा हो गया है। इस तरह के चर्चे शहर में जारी हैं। वाज़ेह रहे कि DP प्लान से मुतालिक दाखिल तौहीन अदालत मामले की समाअत के बाद हाई कोर्ट ने हुकूमत को हिदायत दी है
کہ یہ کام سرکاری افسران کے ذریعے مکمل کروایا جائے اور 3 ہفتوں میں اس کام کے لیے آفیسر مقرر کیا جائے۔ ہائی کورٹ کے اس حکم کے بعد پرانی ٹیم پھر سے سرگرم ہو گئی ہے۔ اس طرح کے چرچے میونسپل کارپوریشن سمیت شہر بھر جاری ہیں۔ سبھی جانتے ہیں کہ سال 2014-15 میں شہر کے اضافی علاقے کے لیے ڈی پی پلان تیار کیا گیا تھا، جسے شائع کرنے اور حکومت کو بھجوانے کی اس وقت کے میونسپل کمشنر کی منشا نہیں تھی۔ اس کے باوجود اس وقت کے میئر نے ڈی پی پلان پیش کر دیا اور اس کے بعد وہ ڈی پی پلان تنازعات کے گھیرے میں گھر گیا تھا۔ ڈی پی یونٹ کی جانب سے بنائے گئے پلان میں بڑے پیمانے پر تبدیلیاں کرنے کی کوشش کی گئی تھی، جس کے لیے اس وقت کے عہدیداران نے بڑھ چڑھ کر کام کیا تھا اور اس میں ترمیم کے لیے شہر کی بڑی بڑی ہوٹلوں میں میٹنگز منعقد کی گئی تھیں۔ اس طرح کی چرچا اس وقت شہر میں تھی اور ڈی پی پلان میں کی گئی تبدیلیوں کی مخالفت نے اتنا زور پکڑا تھا کہ یہ معاملہ سپریم کورٹ تک جا پہنچا، جس کے بعد سپریم کورٹ نے اس پلان کو رد کرتے ہوئے قدیم شہر اور نئے شہر کا مشترکہ ڈی پی پلان بنانے کا حکم دیا تھا، جس کے مطابق حکومت نے ڈی پی یونٹ قائم کیا جو شہر کا نیا ترقیاتی منصوبہ بنانے کا کام کر رہا ہے۔ گو کہ حکومت کی جانب سے مقرر کردہ ڈی پی یونٹ نے مقررہ میعاد سے کئی ماہ پہلے ہی ای ایل یو میپ تیار کر لیا اور پھر پی ایل یو میپ بھی تیار کر لیا گیا، مگر اس درمیان کچھ لوگ پھر ہائی کورٹ پہنچے اور توہین عدالت کا مقدمہ درج کروا دیا، جس پر فاضل عدالت نے حکومتی سطح پر ڈی پی پلان بنانے کے لیے سرکاری افسران کو مقرر کرنے کی ہدایت ریاستی حکومت کو دی ہے، جس کے بعد پرانی ٹیم پھر سے سرگرم ہو گئی ہے اور ان لوگوں نے منترالیہ تک فیلڈنگ لگائی ہے کہ ان کی مرضی کا آفیسر اس کام کے لیے مقرر کیا جا سکے، جس کے سبب ڈی پی یونٹ کے سامنے یہ سوال پیدا ہو گیا کہ تیار کردہ پی ایل یو کس کے پاس پیش کیا جائے۔ اطلاع کے مطابق ڈی پی یونٹ کی جانب سے میونسپل ایڈمنسٹریٹر اور حکومت کو ایک مکتوب روانہ کیا گیا ہے، جس میں اس بات کا ذکر کیا گیا ہے کہ پی ایل یو یعنی پروپوز لینڈ یوزر پلان تیار کیا جا چکا ہے اور ان کی اس بابت رہنمائی کی جائے کہ تیار کردہ پی ایل یو آخر کس کے سپرد کیا جائے۔ ڈی پی پلان تیار کرنے کے معاملے میں اورنگ آباد یونٹ نے بازی مار لی اور صرف 2 سال کے عرصے میں پی ایل یو تیار کر لیا گیا، جبکہ اس یونٹ کو انتہائی کم افرادی قوت فراہم کی گئی تھی، جبکہ تھانے، ناگپور، کولہاپور، پمپری چنچوڑ اور اکولا ان شہروں کا ڈی پی پلان تیار کرنے کے لیے مقرر کردہ ڈی پی یونٹ کا کام ابتدائی مرحلے سے ہی ابھی آگے نہیں بڑھ پایا ہے۔ شہر پربھنی میں چوراہوں پر ٹریفک سگنل فوری شروع کیے جائیں، یہ مطالبہ بی جے پی کے نائب صدر کلکرنی نے کیا ہے۔ شہر پربھنی میں کلیدی شاہراہوں اور مصروف ترین چوک چوراہوں پر ہونے والے ٹریفک جام کے معاملات پر قابو پانے کے لیے انتظامیہ فوری اقدام کرے اور سگنل کا نظام یہاں روبہ عمل لایا جائے۔ اس طرح کا مطالبہ یہاں بھارتی جنتا پارٹی کے ضلع نائب صدر سنجے کلکرنی اور سرکل صدر ایڈوکیٹ ہنومنت سومونشی نے کیا ہے۔ ان دونوں نے ضلع انتظامیہ کو پیش کردہ اپنے مکتوب کے ذریعے کہا ہے کہ اس سے پہلے بھی نمائندگی کی گئی ہے۔ انہوں نے انتظامیہ پر الزام عائد کیا ہے کہ وہ اس معاملے میں غفلت کی شکار ہے یا پھر محو خواب ہونے کا سونگ رچا رہی ہے، جس کے سبب تمام راہگیر و شہریان روزانہ ٹریفک کی دقتوں اور دشواریوں کے شکار ہوتے ہیں۔ انہوں نے اعتماد کا اظہار کیا کہ سگنل کا نظام شروع کر دینے پر ٹریفک کا مسئلہ حل کرنے میں بڑی مدد ملے گی اور بڑھتے حادثات کا تناسب کم ہو جائے گا، چنانچہ یہ مسئلہ فوری حل کیا جائے۔ بصورت دیگر بھاجپا کی جانب سے جن آندولن کیے جانے کا انتباہ بھی مذکورہ پارٹی عہدیداران نے اپنے مکتوب میں دیا ہے۔ بھونیشور میں ہوئے باکسنگ مقابلوں میں ڈبل گولڈ میڈل جیتنے والے کھلاڑیوں کا شائقین کی جانب سے زوردار استقبال کیا گیا اور شہر میں ایک ریلی نکالی گئی۔ ملک کی ریاست اوڈیشہ کے شہر بھونیشور میں بین الاقوامی سطح کے کاتھا اور تھائی باکسنگ چیمپئن شپ مقابلے منعقد ہوئے۔ ان مقابلوں میں ہمارے شہر کے بھیم نگر بھاؤسنگ پورا سے سابق فوجی اور میونسپل کارپوریشن کے ناگری متر پتھک کے ملازم دشرتھ بھیسے کا لڑکا اومکار بھیسے بھی شریک ہوا تھا۔ اومکار دیوگیری کالج کا طالب علم ہے اور تھائی باکسنگ کا کھلاڑی ہے۔ اومکار نے بھونیشور منعقدہ مقابلوں میں بہترین مقابلہ آرائی کی اور ڈبل
گولڈ میڈل کا حقدار قرار پایا۔ اومکار کے علاوہ بھی شہر کے دیگر کھلاڑی ان مقابلوں میں شریک ہوئے اور انہوں نے بھی سلور، برانز اور دیگر تمغے حاصل کیے تھے۔ اور جب یہ تمام فاتح کھلاڑی واپس براہ ٹرین اپنے شہر لوٹے تو شہر کے کھیل پریمیوں نے ان کا شاندار استقبال کیا اور ایک بڑے رتھ میں بٹھا کر ان کی استقبالیہ ریلی نکالی گئی۔ اومکار نے اس موقع پر اپنے تاثرات کا اظہار کیا، جبکہ اس موقع پر دیگر فاتح کھلاڑی شراونی پرشانت بھوسلے، خوشی امیش کندیرا، سووندھیا سچن مسکے، اجنکیہ دیانند واٹورے، پریا تاناجی جوہرے بھی شامل تھے۔ ان کھلاڑیوں کی شاندار کامیابی اور اپنے شہر کا نام اونچا کرنے پر انہیں مبارکباد دی گئی۔ माझं नाव श्रावणी प्रशांत भोसले। मी ओडिसा इथे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे। माझे कोच प्रकाश बागुल त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले, दिवस रात्र आम्हाला शिकवलं आणि आम्हाला म्हणजे मातीच्या गोळ्यापासून आमची मुलं तयार केली। आता आम्ही जिथपर्यंत आहे प्रकाश सरांमुळे आहे आणि माझ्या मम्मी पप्पांनी म्हणजे माझे नॅशनलसाठी पैसे भरले, त्यांनी पण दिवस रात्र कष्ट करून माझ्यासाठी फक्त पैसे कमवून मॅचेससाठी पैसे भरले आणि आता मग आम्ही इतकी मेहनत केल्यासाठी त्याचं फळ मिळालं। आता देशासाठी काय करणार? मी देशासाठी अजून भरपूर खेळायचं आहे मला। आता इंटरनॅशनलमध्ये मला फक्त मग गोल्ड येऊन ऑलिम्पिक्सपर्यंत जायचंच आहे आणि मला नेव्हीमध्ये जायचं। नाव सांगा तुमचं नाव सांग। श्रावणी प्रशांत भोसले। स्वतःसाठी गर्व होत आहे। आई वडिलांना एवढं कष्ट केलं आहे, माझ्या कोचेस सरांनी मला घडवलं, त्यांची जिद्द होती, माझी जिद्द होती, इथपर्यंत पोचायचं मी पोचलो आहे आणि आईवडिलांनी कष्ट घेतले। त्यांच्या आईवडिलांच्या तोंडात खुशी पाहून खरंच खूप आनंद होतोय। माझे कोचेस ते पण रडले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर मी गोल्ड मेडल जिंकलो। आईवडिलांनी माझ्यासाठी एवढं केलं, कष्ट ते अजून करतायत आणि आईवडिलांची अजून अपेक्षा की तू कर, जेवढं करशील तेवढं कर, तू लढ, आम्ही आहे पाठीशी। कोच कोण आहे? आता कोच प्रकाश बागुल सर आणि जितू संगम सर यांनी आम्हाला घडवलं। लहानपणापासून त्यांच्याकडेच ट्रेनिंग करतोय, 5 वर्ष झाले त्यांनी घडवलं, शिकवलं। मी नॅशनल ब्लॅक बेल्ट आहे, एशियन ब्लॅक बेल्ट आहे, मी करतोय आणि अजून तरुण मुलांना तुम्ही काय आव्हान? तरुण मुलांना हेच आव्हान देईन की देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द ठेवा आणि आपला देश आहे, आपण पुढं नेणार तर कुणी नाही नेणार। आपण देशाचे यूथ आहोत, लढलं पाहिजे, देशासाठी केलं पाहिजे, देशासाठी पाहिजे। माझं नाव ओमकार दशरथ भिसे, महाराष्ट्र औरंगाबाद। 7 सितंबर बरोज जुमेरात बाद नमाज इशा मेदगर गली गांधी पुतला से करीब नूरानी मस्जिद में जश्न रहमतुल आलमीन के नाम से एक प्रोग्राम मुनक़िद किया जा रहा है। ये इत्तला हाफिज़ शरीफ खादरी निज़ामी ने दी है। उन्होंने प्रोग्राम की तफसीलात बताते हुए बंदगान तौहीद से उसमें शिरकत की अपील की है। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह, सरज़मीन मदीनतुल औलिया औरंगाबाद शहर में एक रोज़ा इजलास आम जश्न रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनाया जा रहा है। बफ़ैज़ रूहानी हुज़ूर ताजदार अहले सुन्नत हज़रत पीर तरीक़त हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल हमीद मोहम्मद सालिम क़ादरी उस्मानी बदायूनी रहमतुल्लाह अलैह ज़ेर सदारत व सरपरस्ती वारिस उलूम सैफुल्लाहिल मसलूल जानशीन हुज़ूर ताजदार अहले सुन्नत ख़तीब हिंदुस्तान शेख तरीक़त हज़रत अल्लामा मौलाना शाह अब्दुल गनी मोहम्मद आतिफ़ मियाँ क़ादरी उस्मानी बदायूनी दामत बरकातुल आलिया ज़ेब सज्जादा खानक़ाह आलिया क़ादरिया बदायूं शरीफ अल्हम्दुलिल्लाह ज़ेर हिमायत शहज़ादे हुज़ूर ताजदार अहले सुन्नत फ़ाज़िल उलूम इस्लामिया हज़रत अल्लामा मौलाना फ़ज़ल रसूल मोहम्मद अज़्ज़ाम मियाँ क़ादरी बदायूनी मद्दज़िल्लहुल आली नाज़िम तालीमात बदायूं शरीफ खलीफ़ा हुज़ूर ताजदार अहले सुन्नत तर्जुमान क़ादरियत हज़रत अलहाज अब्दुल क़य्यूम क़ादरी राजी पूनवी बदायूनी मद्दज़िल्लहुल आली नाज़िम आला दारुल उलूम क़ादरिया बदायूं शरीफ। अल्हम्दुलिल्लाह, ये जश्न रहमतुल आलमीन 7 सितंबर बरोज़ जुमेरात बाद नमाज इशा नूरानी मस्जिद मेदगर गली शाहगंज औरंगाबाद में मुनक़िद होने जा रहा है। आप तमामी नाज़रीन से गुजारिश की जाती है कि इस पुरनूर इज्तिमा जश्न रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में कसीर तादाद में शिरकत फरमाकर सवाब-ए-दार हासिल करें। अल्हम्दुलिल्लाह, ये प्रोग्राम आला हज़रत ताजुल फ़हूल एकेडमी शाख औरंगाबाद की जानिब से मुनक़िद किया जा रहा है, जिसको कामयाब करने के लिए अल्हम्दुलिल्लाह सैयद इलियासुद्दीन क़ादरी साहब और सैयद अंदर क़ादरी साहब ने अल्हम्दुलिल्लाह काफ़ी मेहनतें की हैं और अवाम अन्नास से अपील की है कि कसीर तादाद में
शिरकत फरमा कर सवाब दारन हासिल करें। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अपने मुख्तलिफ मतालबात व मुश्किलात का दुखड़ा लेकर माजूर अफराद ने आज ज़िला कलेक्टर ऑफिस पर ज़ोरदार एहतजाज किया। ये मुजाहरा माजूर अफराद की कुल जमाती तंजीम दिव्यांग एकता मंच की जानिब से किया गया। मुजाहिरीन ने जिला कलेक्टर दफ्तर पर एहतजाज करते हुए अपना मतालबाती महज़र जिला कलेक्टर को पेश किया और जल्द अज जल्द मतालबात की तकमील की दरख्वास्त की। मकतूब पेश करने गए वफद ने जिला कलेक्टर से मुलाकात भी की और मतालबात की अदम तकमील पर मजीद शदीद आंदोलन का इंतबाह दिया है। आमच्या मागण्या आहे की आम्हाला आतंदाचं जे राशन कार्ड आहे, पिवळं राशन कार्ड, ते दिलं पाहिजे आणि संजय गांधी निराधारचे जे फाईल आहे आमची, तर ती 3 महिन्याच्या आत मंजूर केली पाहिजे। जिल्हाध्यक्ष शेख मुनीर, जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज संपूर्ण दिव्यांग लोक रोडवर उतरलेले आहे। हे रोडवर उतरण्याचं कारण आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तर दिव्यांगाला पिवळा राशन कार्ड अंत्योदयमध्ये करून देण्यात यावे, पण आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हो, पुरवठाधिकारी हो, पुरवठा शहर अधिकारी हो, हे आम्हाला दिव्यांग अंत्योदय राशन कार्ड देऊ नाही राहिले, म्हणून आम्ही आज रोडवर उतरलेले आहे। आणि आमची दुसरी मागणी आहे, जे आम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे आहे तो 750 रुपये महिना दोघी मिळून 1500 रुपये संजय गांधी निराधार मार्फत देत आहे, त्याची मंजुरी करायला आम्हाला 3 वर्षे एक दिव्यांग व्यक्तीला ते प्रशासन घालत आहे, म्हणून आज आमचे लोक वंचित आहे, म्हणून आज आम्ही रोडवर उतरलेले। आम्ही तुमचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय साहेबाला हे सांगतो का आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही येणारे मंत्रिमंडळला गांधी पुतळा टू विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही आज संपूर्ण दिव्यांगाला पैदल घेऊन एक पैदल मार्च काढून आम्ही सर्व मंत्रालयाचा बहिष्कार करणार आहोत। मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर शहर में ब्यूटिफिकेशन करने और मुख्तलिफ प्रोग्राम्स मुनक़िद करवाने की गर्ज से रियासती हुकूमत ने एएमसी इंतज़ामिया को 40 करोड़ रुपयों का फ़ंड फराहम किया है, जिसके बाद इस फ़ंड को मुनासिब तरीक़े से खर्च करने के लिए म्यूनिसिपल अफसरान ने भाग दौड़ शुरू कर दी है। मुक्ति संग्राम दिन की मुनासिबत से एएमसी इंतज़ामिया ने किसी किस्म की कोई तैयारी नहीं की थी, मगर अचानक 40 करोड़ रुपयों का फंड मिल जाने के बाद अब कौन से काम किए जाएं, इसके लिए म्यूनिसिपल अफसरान ने भागदौड़ शुरू कर दी है। वाज़ेह रहे कि 17 सितंबर मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन की मुनासिबत से इलाक़े मराठवाड़ा के सभी अज़ला में मुख्तलिफ प्रोग्राम मुनाक़िद करने के लिए तैयारियाँ जारी हैं, मगर एएमसी इंतज़ामिया ने सिद्धार्थ गार्डन में कायम मुजाहिदीन की यादगार पर परचम कशाई प्रोग्राम के अलावा दूसरी कोई तैयारी नहीं की थी। 2 दिन कबल म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत मुंबई गए थे। उस वक्त रियासती वज़ीर आला एकनाथ शिंदे ने अमृत महोत्सव के लिए फंड रिलीज करने का ऐलान किया, जिसके तहत रियासती हुकूमत ने एएमसी इंतज़ामिया को 40 करोड़ रुपये का फंड मंजूर किया है और जिला कलेक्टर को हिदायत दी है कि इस फंड का गलत इस्तेमाल न होने पाए, इस पर नज़र रखी जाए। जो भी काम करवाने हैं उसके लिए ई टेंडर निकालना लाजमी करार दिया गया है। इसके अलावा हुकूमत ने अखराजात के ज़िमन में 20 शराइत पर अमल करने की हिदायत भी दी है, जिसके बाद म्यूनसिपल अफसरान ने भागदौड़ शुरू कर दी। इस फंड से कटकट गेट चौराहे का ब्यूटिफिकेशन करने, दिल्ली गेट से हरसूल टी पॉइंट तक साइकिल ट्रैक तामीर करने, जोन 4 की हदूद में सभी लेफ्ट टर्न क्लियर करके वहां ब्यूटिफिकेशन के काम, टीवी सेंटर से जयसवाल हॉस्पिटल तक फुटपाथ बनाने, शहर की अहम शाहराहों पर रोशनी करने, जोन 4 की हदूद में डिवाइडर्स की मरम्मत और रंगो रोगन करने, बोटनिकल गार्डन में लैंडस्केपिंग के काम, मुकुंदवाड़ी बस स्टॉप से सोहम ऑटो तक रास्ते पर तारकोल बिछाने के अलावा दीगर ब्यूटिफिकेशन के कामों का मंसूबा बनाया गया है। शहर में चलाए जाने वाले 537 नर्सिंग होम की जांच की जाएगी और महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन एक्ट के मुताबिक वहां सहूलतें फराहम करवाई गई हैं या नहीं, इसका बारीकी से मुआयना किया जाएगा। ये इत्तला म्यूनिसिपल हेल्थ ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा ने दी है। इसी दरमियान म्यूनसिपल हेल्थ इंतज़ामिया ने उस्मानपुरा इलाके के एक हॉस्पिटल को नोटिस जारी की है, जिसके खिलाफ म्यूनसिपल हेल्थ इंतज़ामिया को शिकायत मौसूल हुई थी, जिसके बाद मुताल्लिका अफसरान ने इस दवाखाने का मुआयना किया था, जिसमें कई बेज़ाब्तगियाँ मंजर आम पर आई थीं। लिहाजा म्यूनसिपल कमिश्नर के दस्तखत से वजह बताओ नोटिस जारी किए जाने की इत्तला है। 31 अगस्त को हॉस्पिटल इंतज़ामिया को क्यों ना हॉस्पिटल का रजिस्ट्रेशन मनसूख किया जाए,
اس طرح کی وجہ بتاؤ نوٹس دی گئی تھی، جس کا جواب تو متعلقہ اسپتال کے ذمہ داران نے داخل کیا، مگر وہ جواب اطمینان بخش نہ ہونے کی اطلاع باوثوق ذرائع سے موصول ہوئی ہے۔ لہٰذا اب شہر میں چلائے جانے والے سبھی 537 نرسنگ ہوم کی جانچ کا فیصلہ میونسپل ہیلتھ انتظامیہ نے کیا ہے اور قوانین کی خلاف ورزی کرنے والوں یا پارکنگ کی جگہ کمرشل استعمال کرنے والوں کے خلاف کارروائی کی جائے گی۔ اس طرح کا انتباہ بھی دیا گیا ہے۔ بنسی لال نگر علاقے میں ایک مکان کے سامنے کھڑی کی گئی ٹو ویلر گاڑی چرانے والے سارق کو جواہر نگر پولیس نے گرفتار کر لیا۔ تفصیلات کے مطابق شہر کے بنسی لال نگر میں گھر کے سامنے کھڑی کی گئی دوپہیہ گاڑی کا ہینڈل لاک توڑ کر مذکورہ ٹو ویلر سارق آنند اتم راؤ جادھو نے یہ گاڑی سرقہ کر لی تھی۔ گاڑی مالک گووند رمیش باربولے نے گاڑی چوری ہو جانے کی شکایت ویدانت نگر پولیس تھانہ میں درج کروائی تھی۔ بعد ازاں جواہر نگر پولیس تھانہ کے انسپکٹر وینکٹ کیندرے کو معلومات ملی کہ مفرور ٹو ویلر چور شاہنور میاں چوک میں آنے والا ہے۔ اس اطلاع کی بنیاد پر انہوں نے فوری پی ایس آئی وسنت شیل کے ہیڈ کانسٹیبل چندرکانت پوٹے اور ماروتی گورے کو ملزم کی تلاش میں شاہنور میاں چوک علاقے میں بھجوایا اور اس اسکواڈ نے ملزم آنند جادھو کو دبوچ لیا اور اس کی تفتیش کی گئی تو اس نے مذکورہ چوری کا اقبال جرم کر لیا۔ پولیس نے اس کی تحویل سے مسروقہ گاڑی بھی برآمد کر لی ہے اور مزید جانچ کے لیے ملزم کو ویدانت نگر پولیس تھانہ کے حوالے کر دیا گیا ہے۔ آن لائن رمی میں رقم ہار جانے کے بعد جبری چوری کی شکایت درج کروانے گیا فریادی خود ہی ملزم نکلا۔ پولیس نے کمال ہوشیاری سے مالک کو دھوکہ دینے والے ملزم سے اقبال جرم کروا لیا۔ تفصیلات کے مطابق ضلع ہنگولی کے مضافات کاسمبا پولیس تھانہ حدود میں ایک شخص آن لائن رمی نامی جوئے میں رقم ہار گیا اور اپنے دکان مالک کو رقم لوٹ لیے جانے کا کہتے ہوئے دھوکہ بازی کرنے کے مقصد سے جبری چوری یعنی راستے پر لوٹ لیے جانے کی جھوٹی فریاد داخل کرنے ضلع ہنگولی کے کاسمبا پولیس تھانہ پہنچا۔ تاہم یہاں کے تھانے دار اے پی آئی ولاس چوڑی نے جب اس فریادی سے باریک بینی سے پوچھ تاچھ و تحقیق کی تو اس کی اس بناوٹی رہزنی کا بھانڈا پھوٹ گیا۔ پولیس کے مطابق مذکورہ ملزم نتن پنجاب راؤ چپاڑے ساکن جوڑ تانڈا تعلقہ ضلع ہنگولی نے باسمبا پولیس تھانہ پہنچ کر فریاد داخل کی کہ وہ جوڑ تانڑا تا ہیورا روڈ سے ڈیلی نیڈز کا مال سپلائی کرنے جا رہا تھا کہ رات 2 بجے کے قریب 3 لٹیروں نے راستہ روک کر اس کے ساتھ مار پیٹ کی اور اس کے پاس موجود 50,000 روپئے چھین لیے۔ پولیس نے جب فریادی ہی سے کئی زاویوں سے پوچھ تاچھ کی تو معلوم ہوا کہ مذکورہ رقم فریادی خود ہی آن لائن جوئے میں ہار گیا ہے اور مالک کی جواب دہی سے بچنے کے لیے اس نے جبری چوری کا یہ بناوٹی قصہ گڑھ کر فریب دہی کی کوشش کی ہے۔ پولیس نے اس جال سازی کی منصوبہ بندی اور اس کو اس طرح کا سجھاؤ دینے میں شامل دیگر 3 افراد کو بھی گرفتار کیا ہے۔ की या ऑनलाईन रमीमुळे आणि हे जे स्टार लोक आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे अभिनेते आहेत, अजय देवगण असो, कपिल शर्मा असो, स्वप्नील जोशी असो किंवा अजून इतर अभिनेते असो, शाहरुख खान असो, इतर अभिनेते असो यांनी या प्रकारची जाहिरात करू नये एवढंच माझं म्हणणं आहे। आणि आज जे मी अर्ज दिला आहे, मी जे अर्ज दिला आहे याच्यावर जर समजा गुन्हा दाखल नाही झाला तर मी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। रियासती वजीर सुधीर मुनगट्टीवार ने लिया मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन प्रोग्राम की तैयारियों का जायजा, मुताल्लिका अफसरान को दी जरूरी हिदायत। सहाफियों से मुलाकात के दौरान अपोजिशन इत्तेहाद पर चलाए तनकीदों के तीर। बारिश न होने के सबब इलाके मराठवाड़ा पर मंडला रहे हैं कहत के बादल। औरंगाबाद में मुनक़िद होने जा रहे काबीनी इजलास में मराठवाड़ा के किसानों के लिए खुसूसी पैकेज जाहिर करने का MP इम्तियाज जलील ने किया हुकूमत से मुतालबा। बारिश के मुंह फेर लेने से किसान एक बार फिर घिरे हैं परेशानी में। मुतासिरा किसानों को माली इमदाद के मुतालबे पर NCP यूथ ने किया जिला कलेक्टर ऑफिस पर एहतजाज, जिला इंतजामिया को मेमोरेंडम पेश। और शहर के खिलाड़ियों ने किया बैनुल अक़वामी सतह पर नाम रोशन, थाई बॉक्सिंग मुकाबलों में हासिल किया डबल गोल्ड मेडल। होनहार तलबा का शहरियान की जानिब से किया गया जोरदार इस्तकबाल। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ।
تب تک کے لیے میں قاضی محی الدین آپ سے اجازت چاہتا ہوں. خدا حافظ.